जळगावमध्ये सरपंच संतोष देशमुखांसारखीच निर्घुण हत्या करण्यात आली। जळगाव जवळच्या कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळींना चाकू आणि चॉपरनं भुसकून ठार करण्यात आलं। या हल्ल्यानंतर ते जागच्या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्यांचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला तेव्हा त्यांच्या लेकीनंही टाहो फोडला। भाय मोकलून ती रडत होती, माझे बाबा कुठे आहेत असा सवाल ती विचारत होती। मात्र त्यांचं सांत्वन करण्यासाठी आलेले मंत्री गुलाबराव पाटलांकडेही याचं उत्तर नव्हतं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते काही कळलेलं नाही। आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे, पण झालेली घटना फार वाईट आहे। या हत्येनंतर गावात मोठा तणाव आहे। हत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाही। पोलिसांनी मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत।